साठी जोडी मानसे मारुनी उपाशी खुश करतो साहेबासी याची आपुली सेवायसी साहेब म्हणे धन्यतया आमच्या घरी झाले लग्न परी गाव करायची भासले विघ्न हाती चोर पोर झपाटून कष्ट करणारे मेरे घरी गावी मेजवानीच्या घातल्या पंगती सेठ सावकार जमवणी होती केली गोर गरिबांची माती कदर नाही तयांची चलबे साली म्हणूनिया जमा केल्या आया बाया घरचे काम टाकूनिया बिगार गेली रात्रंदिनी शेवटी कामे सुंदर झाली शाबासकी जागीरदारा मिळाली कामे करणारी उपाशी पाठवली हेही एक सेवासे साहेब येतो आमच्या गावी मनोनी रात्र जागवावी मरे मरे तो करावी गाव दुरुस्ती लोकांनी याने तोंड फाटीलकी करावी कपड्यास वडी पडून द्यावी शेवटी शाबासकी यानेच घ्यावी जनता सगळी दुरंजी गाव केले अति सुंदर राबवणी नारी नर तेथे नाव ऐकण्याचे थोर सेवाशील नेता म्हणून एकाने खूप धन लाविले गावी उत्तम देऊळ केले दार म्हणून नाव गाजले परी नाही कळले वर्म त्याचे आधी लुटले जनलोकासी जमा केल्या धनाच्या राशी मग बांधिले देऊळासी शीग काही उतरेना चोरी करोनी धनी झाला दान देण्यात शूर ठरला बिचारा गरीब तसाची मेला कळला नाही कष्ट करोनी म्हणती सेवकाचे फोटो लावा आदर्श समोरीच दिसावा ही आहे उदंड सेवा भिकारी म्हणता अन्नदाता काही देवाचे भजन करीती म्हणी प्रतिष्ठेची हाव धरिती घोड्या भाड्या लुबाडिती आम्ही सेवक म्हणूनिया मनात येईल तेवढी वर्गणी गोळा करावी चहू बाजूनी सेवेसाठी बांधू धर्मशाळा म्हणून शेवटी राहावे आपणची जमा करावा आदी फंड ज्ञान सांगो लिया उदंड जनसेवेचे कार्य प्रचंड तपशीलवार रेखाटुनी लावणी त्याचे फायदे नाना उत्तेजित करावे लोकांना शेवटी सेवेच्या नावे धिंगाणा स्वार्थाचाची चालत असे काही जन यज्ञ यागादी करती विश्व शांतीचे ध्येय बोलती आपणची मेजवानी झोडती सेवक सगळे मनोनी लोकांची व्हावी मदत उत्तम मनोनी करती धर्मार्थ कार्यक्रम त्यात चैन करोनी वाढवावे नाम ऐसेही सेवक असती काही सेवा आपुल्या हौसेसाठी नाही तरी कोण करी आटाआटी प्रतिष्ठा होताच समाधान पोटी मानती प्राणी काही जनांनी सेवा केली नावन निघता झुगारून दिली उलटी भांडणे माजविली आपुले काय म्हणून काहींनी धंदा उभा केला सेवेने दिपविले थोडा मोठ्याला आतुनी नष्ट केले लोक जीवनाला भ्रष्ट वस्तू पुरवणिया एक तमासगीर मजशी भेटला त्याने वेश्या जमवणी नाच केला म्हणे मी सेवा अर्पावयाला झटतो आहे जनतेसी कोणी काळा बाजार लाच लुचपती यांचेही बुद्धीने समर्थन देती लोकांच्या अडचणी हातो हाती भागवू म्हणती सेवाची एकाने भिकारी जमा केले गावोगावी सोडून दिले त्यांचे पैसे हिरावून घेतले सेवा केली म्हणूनिया कोणी कोणी सेवा करी तन मन लावणी हवे तोवरी फोटो काढण्यापुरती चाकरी पुढे फरारी होता ती काही सेवेस्तव प्रवासा गेले चारी कडोनी फिरोनी आले पुढे बिचारे घरी बसले मतलब झाला म्हणूनिया काहींनी लोका चेतविले सेवा म्हणून तट पाडले आपण आतुनी मिळवणी गेले स्वार्थ साधला म्हणूनिया एकाने जनता घ्याया हाती सेवा व्रताची केली प्रगती शेवटी घेतली सत्ता हाती सेवा घडावी म्हणूनिया गेली सेवेत वर्ष किती आता अधिकार व्हावा म्हणती शेवटी लोकास पिळून खाती करू प्रगती म्हणूनिया काहींनी सेवा आरंभिली सेवा घेण्यातची वेळ गेली
ज्याची सेवा हाती घेतली त्यांचेच मोडले कंबरडे. सेवा करावयासी साधू आले नवर देवा परी तोरा चाले. सेवेऐवजी जडची झाले पारडे यांचे. आजवरी जन ऐसेची फसले म्हणून पाहिजे सावधान केले. विचाराविन जे सेवा कार्य झाले घातुक झाले ते सर्व. ऐसी नसावी सेवा कोणाची सेवेने वृद्धी व्हावी सहकार्याची. गरज पुरवावी परस्परांची लोभ न ठेविता सर्वास व्हावे समाधान. सेवक सेवा भावियांची पूर्ण घेता देता दोघे जण संतुष्ट व्हावेत सेवेने. सेवा नसावी वरपंग दांभिक आत एक बाहेर एक. सेवा नसावी कृत्रिम सुरेख कागदी फुलांपरी. सेवा नसावी प्रतिष्ठे पुरती सेवक नव्हे जो तो अपस्वार्थी. बिघडवील जनजीवनांची शांती दुष्परिणामी सेवेने. खरी सेवा म्हणजे निष्काम कर्म परस्परांच्या सुखाचे वर्म. समजोनी करील जो त्याग उद्यम तोची सेवा भावी समजावा. ज्याने आपले घर विसरावे त्यानेच गाव माझे म्हणावे. तोची करील जीवे भावे सेवा आपल्या गावाची. ज्याची घरची आवड निवड तो घालू न शके लोकहितांची सांगड. जरी बोलका असेल गोड धड तरी लोक त्याचे न ऐकती. ज्याच्या घरचा स्वार्थ वाढला त्याची लोक सेवा व्यवसाय झाला. ऐसे दिसता जनतेला कोण मानिल भावाने. स्वार्थासाठी बुवा बने स्वार्थासाठी नेता होणे. स्वार्थासाठी प्राणही देणे घेणे सर्वची करीती विचारे. परी यातून जो निघाला निष्काम सेवा कराया लागला. तोची सेवक म्हणून चमकला सर्व लोकी. म्हणून कार्यकर्त्याने ओळखावे आपले स्वार्थ आवरून घ्यावे. तरी पाऊल पुढे टाकावे सेवेसाठी. सूर्य सकळांची सेवा करी बदलान मागे तिळभरी. सातत्याने चाले तयाची चाकरी सेवा भावे. वृक्ष सर्वांची सेवा करीतो छाया पुष्पे फळे देतो. शेवटी प्राण तोही कार्या लावितो सेवेसाठी. मागे काहींनी सेवा केली धनधान्य राज्यही अर्पिली. शेवटी देह देवोनी पूर्ती केली सेवेची त्यांनी. त्यांच्या सेवेची पुराणे झाली त्यांची कीर्ती स्फूर्ती रूपा आली. ही आपणही पाहिजे अंगीकारली सेवा कराया. सेवेचे अनंत प्रकार ते समजोनी करावी निरंतर. आपणासी साधेल तो व्यवहार सेवा भावाने करावा. अन्न सेवा धन सेवा श्रम सेवा ज्ञान सेवा. शेवटी ते प्राण सेवा औषधादी रूपे. व्यवहार सेवा सद्धर्म सेवा सर्वात मोठी आत्मसेवा. आत्मसेवेतची सर्व सेवा साधती सत्य. आत्मसेवा नवे इंद्रिय सेवा तो आहे निर्मळ ज्ञान ठेवा. गावती तुका उन्नत करावा सत्संगतीने. सेवा म्हणजे एक नव्हे प्रत्येक कार्य सेवामय आहे. परी त्यात व्यक्ती भावे नसाहे संग्रह वृत्ती. अपरिग्रह सर्वतोपरी हेची सेवा आहे खरोखरी. त्याही पेक्षा अनेक सरोबरी आहे सेवेची. आपण भूमी समान राहावे दीनहीनावरी उचलावे. त्यातची समाधान मानित जावे सेवकाने. आपण द्यावे हेची अंतरी जपत राहावे. आपले कष्ट कोणी सेवावे यज्ञशेष जैसे. कष्ट व्हावे सर्वा त्यापरी यशही वाटावे सर्वांचे घरी. आपण काहीच नाही चतुरी मानावे ऐसे. प्रतिष्ठेसाठी सेवा नव्हे ही स्वाभाविक हौसची आहे. आत्मसमाधानाची आहे पूर्ण फळ तिचे. आम्ही सर्व गाव साफ केले सर्वांच्या मनी सुख वाटले. सर्व लोक आनंदित झाले हीच त्यांची पूर्णता. आमुच्या गावी थोर आले म्हणून ग्राम सुंदर सजविले. परी करणाऱ्यांचे नाव पुढे केले तोची खरा सेवक. नाही तरी कष्टाची दडे मागे नाव होता पुढे धावगे. लोक हासती नाना रंगे टिंगल करोनी नेत्याची. ज्यासी आहे प्रलोभन
ईर्ष्या राग द्वेष जाण त्याची सेवा विडंबन समजा खऱ्या सेवेचे जो दुसऱ्याशी उत्तम करीतो त्यातची आनंद मानतो तोची सेवक मी समजतो एका युगाचा प्रत्येक जीवाचा हाची विकास सर्वाभूती समजावे आपणास तैसेची साधावे व्यवहारास आपणासी नवोनिया सर्वांचा भार आपणावरी हीच समजावी सेवा खरी हे कठीण व्रत नसाधे जरी आपले ओझे तरी नसावे आपल्या आल्याचा न पडो धाक आपल्या गेल्याचा हो शोक ऐसा मोहनी वृत्तीचा सेवक पाहिजे गावी नाही तरी सेवक आला घरा धाक पडला रांडा पोरा आता कोठोनी यांची व्यवस्था करा म्हणती आम्ही गरीब वास्तविक सेवक येता घरा मिळाया सर्व घराशी सहारा आनंद वाटावा लहान थोरा खेळी मेळी दयांच्या सेवा भावी आला गावी तेव्हा दसरा दिवाळीच वाटावी सर्वांची मने संतोषावी सहकार्याने ऐसा सेवक असावा आदर्शवान राणी बोलणी करीन भजन सदा सर्वदा सरकारी म्हण सेवकाचे अडी अडचणी लोक सांगे सेवक पुरवणी देई अंगे ऐसे जीवजनांचे अनंत प्रसंगे काम करी सेवक तो प्रयत्न करी नाना परी दुर्गुण काढा वया बाहेरी तारतम्य ठेवून अंतरी तेची असे सेवा कार्य त्यास आपुले ठावेची नाही जे जे करील ती सेवाची सर्वही कामे करोनी वाचा नाही स्वार्थ सुखाची घरी दारी सर्व दुरी सेवकांचे प्रेम सर्वावरी तरीच तो प्रचार करी आदर्शाचा कृतीने गावी असोत पक्षपंथ भिन्न जाती मते अनंत ती सर्वची गुंफिली जातील सूत्रात सेवेच्या एका ऐसाची सेवक जनतेने पाळावा त्याची मार्ग गाव उत्तम करावा सर्व लोकात प्रेम भाव निर्मावा सेवकाने ऐशा सेवकाची अति जरुरी सेवक पाहिजे घरोघरी सेवका वाचुनी कुटुंब नगरी उत्तम नव्हे म्हणून बोलिलो बोल सेवा कार्य महाप्रबल सेवक मिळता सुखी होईल गाव सारे श्रोते हो समजा याचे महत्व सर्वात लोकसेवेचे श्रेष्ठत्व हृदयी पटोनी ज्ञातत्व निघा सेवा करावया त्याची कला कुशलता नको काही प्रांजळ जिव्हाळ्याची यशदायी लागा लागा या मार्गी सर्वही तुकड्या म्हणे किती श्री ग्राम गीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव संमत सेवा साधना वर्णिनी एक 9वा अध्याय संपूर्ण सद्गुरुनाथ महाराज की जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु सद्गुरुनाथ महाराज की जय। भगिनी बंधूंनो तसेच बालगोपालनाथ आज आपण अध्याय 9वा सेवा सामर्थ्य याचे पठण केलेले आहे। तर याला मी सुनंदाताई ठाकरे हे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते। परम पूज्य श्री गुरुदेव
गुरुमाऊली वंदनीय राष्ट्रसंत श्री तुळोजी महाराज, पूज्य माई मंजुळा माता आणि मांडला येथे श्री सीतारामदास महाराज यांची आज जयंती आहे. असे सीतारामदास महाराज यांना प्रथम मी विनम्र अभिवादन करतो. आणि ग्रामगीता पारायणाकरिता उपस्थित असलेल्या सद्भाविक बंधू भगिनींनो, बालमैत्रिणींनो, अध्याय 9 सेवा सामर्थ्य हा अध्याय माझ्याकडे आयोजकांनी दिल्याबद्दल मी प्रथम सर्व आयोजकांचे आभार मानते. वंदनीय राष्ट्रसंतांनी ग्रामगीता 41 अध्याय लिहून पूर्ण केलेली आहे. 41 अध्याय आणि 8 पंचक. 8 पंचक जे आहे ते पहिला पंचक म्हणजे सद्धर्म मंथन पंचक, दुसरं लोकवशीकरण, तिसरं ग्राम निर्माण कला पंचक, चौथं दृष्टी परिवर्तन पंचक, पाचवं संस्था शोधन पंचक, सहावं प्रेम देवत्व साधन पंचक, सातवं प्रेम धर्म साधन पंचक आणि आठवं आदर्श पंचक. असे वंदनीय राष्ट्रसंतांनी 41 अध्यायामध्ये 8 पंचक घेतलेले आहेत. आणि 41 अध्याय म्हणजे देवदर्शन, दुसरा धर्माध्याय, तिसरा आश्रम धर्म, चौथा संसार परमार्थ, पाचवा वर्णव्यवस्था, सहावा संसर्ग प्रभाव, सातवा आचार प्राबल्य, आठवा प्रचार महिमा आणि आजचा सेवा सामर्थ्य, 9वा संघटन शक्ती, 10वा ग्राम रक्षण संघटन शक्ती, 10वा संघटन शक्ती, 11वा ग्राम रक्षण, 12वा ग्राम शुद्धी, 13वा ग्राम निर्माण कला आणि 14वा ग्राम आरोग्य, 15वा गोवंश सुधार, 16वा वेश वैभव, 17वा गरिबी श्रीमंती, 18वा श्रम संपत्ती, 19वा जीवन शिक्षण, 20वा महिलोन्नती, 21वा वैवाहिक जीवन, 22वा अंत्यसंस्कार आणि 23वा सणोत्सव. नुकतीच काल होळी झालेली आहे आणि आज रंगपंचमीचा दिवस. रंगपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा. वंदनीय राष्ट्रसंतांनी सेवा पुढचे अध्याय मी सांगणार नाही, कारण तुम्ही म्हणाले 41 अध्याय पाठ आहे परंतु पूर्ण सांगणार नाही. वंदनीय राष्ट्रसंतांनी सर्वात म्हणजे सेवा केली, निस्वार्थपणाने सेवा केली. वयाच्या 4-5व्या वर्षापासून त्यांनी देवत्व साधन हे प्राप्त केलं आणि राणीवणी फिरून गावागावात जाऊन भजने केली, प्रवचने केली, कीर्तने केली आणि त्या भजनातून कवडीची आपल्याला म्हणजे त्याचं सेवेचा मोबदला न घेता वंदनीय राष्ट्रसंतांनी शेवटपर्यंत सेवा केली. आणि शेवटी अर्थसंदेश मध्ये सांगितलं की ही माझी जी संपत्ती आहे. महाराजांना विचारलं की अनेक भक्तांनी शेवटी विचारलं की महाराज हे सगळं आता तुम्ही जाताना ते जे आपली संस्थेची प्रॉपर्टी आहे ते कशाची कोणाच्या नावी वगैरे करायची आहे का? त्यांनी सरळ शब्दात सांगितलं की मला कोणाच्याच नावाने करायची नाही. माझ्या भारतामध्ये जेवढी काही जनता आहे ते सगळं माझ्या त्या जनता म्हणजेच माझी वारस राहणार आहे, कोणी याला वारस राहणार नाही. ते वंदनीय राष्ट्रसंतांनी शेवटी संदेशामध्ये सांगितलं आणि सेवेचा मोबदला काहीच घेतला नाही. शेवटी ते म्हणतात मर जाएंगे ते क्या हुआ, मरना ही तन का हक है, आत्मा नहीं मरती कभी, उसमें न हमको शक है. इस लोक की यात्रा हमारी सफलता से हो गई, इच्छा अनिच्छा कुछ नहीं, गुरुदेव की मर्जी है. गुरु की निगाही मोक्ष है, गुरु वाक्य है संपदा, सेवा गुरु की जो करे पाता नहीं हो आपदा, हर संकटों में मात करने की उसी शक्ति मिले, गर मौत भी तो आ गई आनंद ही फले फुले. वंदनीय महाराज म्हणतात का पहा सेवेचं किती महत्व आहे. सेवा गुरु की जो करे पाता नाही हो आपदा. आपण जर वंदनीय राष्ट्रसंतांची तन्मन धनाने निस्वार्थपणाने सेवा केली तर आपल्या प्रसंगाला आपल्यावर येणाऱ्या संकटाला वंदनीय राष्ट्रसंत धावून आल्याशिवाय राहत नाही. ही आपला तुम्हा आम्हाला सगळ्यांना अनुभव आलेला आहे. परत म्हणतात होता प्रभाव न व्यक्ती का, बल्कि पड़े चारित्र का, विद्वान पूजा जाएगा कोई भी देश विदेश का, कोई भी देश विदेश का, जिसकी तपस्या मानवों की पूर्ण सेवा में लगी, उसके लिए भगवान भी मंदिर में रहता जगे. असे वंदनीय राष्ट्रसंत आपल्या सेवकासाठी सदोदित ते
जागी आहे आणि जागी राहणारच आहे, यात काही शंकाच नाही. कालपर्यंत प्रचार महिमा या अध्यायापर्यंत अनेक डॉक्टर बोलून गेल्या, वकील बोलून गेल्या, टीचर बोलून गेल्या आणि काही मॅजिस्ट्रेट म्हणजे आमच्या गुरु मातृतुल्य अशा भगिनी की ज्यांनी संसाराचाही न्याय दिला आणि आमच्या मंडळामध्ये गावामध्येही न्याय देता देता त्यांचं आयुष्य चालूच आहे, अशा आमच्या मॅजिस्ट्रेट भगिनी सुद्धा त्यात होत्या आणि अतिशय सुंदर कालपर्यंत भाषण दिलं. आणि मी आज 9वा अध्याय म्हणजे सेवा सामर्थ्य ही एक सेविका म्हणून मी इथे उभी आहे. वंदनीय राष्ट्रसंतांनी या अध्यायामध्ये जसा आपल्याला सूर्य सगळ्यांना सेवा देतो, त्या सूर्याची सेवा आपल्याला आपण सेवा देताना आपण ते सूर्य आपल्याला मोबदला मागत नाही. झाड तसंच आहे, झाड सावली देतो, फळं फुले सगळे देतात, पण ते शेवटी प्राणी अर्पावा म्हणतो. म्हणजे झाडाचं जे आहे ते झाडाचं शेवटी फळ आपल्या सरणावर कामी येते, म्हणून त्यांचंही त्या झाडालाही आपण मोबदला देत नाही. अशी सेवा पाहिजे. वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात, नाहीतर मग सेवा ही दांभिकही असू नये, सेवा ही वरभंगी नसू नये, म्हणजे असू नये. कारण सेवा आजकाल कसं झालं, सेवेसाठी मागे येतात आणि प्रतिष्ठेसाठी पुढे पुढे येतात. आज सगळे लोक म्हणजे ऐकायला इथे कमी, आणि जर समजा एखादा कार्यक्रम असला तर त्या दिवशी ते स्टेजच्या भोवताल म्हणजे 5-50 जणांची वर्दळच राहते, कारण स्टेजवर त्या प्रतिष्ठेसाठी ते आपलेले असतात. पण वंदनीय संत म्हणतात का माझी सेवा ध्यान रूपाने करा, प्रार्थना रूपाने करा, भजनातून करा. आताच तुम्ही नुकताच हा अध्याय अत्यंत सेवामय असा अध्याय लिहिलेला आहे. त्या अध्यायाचा जर तुम्ही परिपूर्ण विचार केला तर खरोखर तुम्ही खरंच गावाला, आपल्या संसाराला, आपल्या कुटुंबाला, आपल्या नातेवाईकाला खरोखर आपण सेवा देऊ शकतो का याचा विचार करावा. नाहीतर मग एखाद्या नातेवाईकावर जर खूप संकट आलं तर आपण त्या संकटातही जाऊ शकत नाही, किंवा मग म्हणजे त्याचा तो पाहत बसन, आपण काही त्याला साथ द्यायची नाही. असं न करता ती सेवा आपली भगवंताला पावणार नाही. महाराज म्हणतात, लोकांशी एकदा भरोसा आला का सेवा झाली रुजू भगवंताला, मग काहीच उणी नसे त्याला, असे वंदनीय राष्ट्रसंतांनी ह्या अध्यायामध्ये लिहिले आहे. मग सेवा करताना मला अनेक अडीअडचणी आल्या. माझे 1-2 मी तुम्हाला उदाहरण देते. आणि उदाहरण कशासाठी, तर तुम्ही आता सगळ्या नवीन नवीन महिला मला या कार्यक्रमामध्ये दिसून राहिल्या. या महिलांना तुमच्यावर येणार नाही संकट हे मला माहित आहे, पण माझ्यावर जेवढे जेवढे संकट आले हे मी गुरुदेवाच्या कृपेने त्या संकट न मानता मला फुले अर्पण केली आणि मी माझ्या सेवेला प्रारंभ केला. या प्रारंभ सेवेतून मला जे जे माझे वैमनस्य आहे, दुश्मन आहे, या दुश्मनांना मी एक मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देते. कारण ते जर माझ्या संसारामध्ये, माझ्या सेवेमध्ये जर दुश्मन तयार झाले नसते तर माझी थोडीफार का प्रगती होऊ शकली नसती. आज मी इथे उभी आहे तर मी एक सेवक म्हणून उभी आहे, महाराजांचं सेवा कार्य काम करते. आम्ही मंडळाला सुद्धा 4-5 वर्षाच्या आधी जाऊन आलो. प्रत्येक ठिकाणी महिला मंडळ, मंडळा, हैदराबाद, ज्या ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंत गेले आणि प्रचाराच्या दृष्टीनं महिला मंडळ आम्ही नेहमी आमच्या स्वतःच्या स्वखर्चातून जातो. मग ही सेवा करताना जर तुम्हाला अडीअडचणी आल्या, तुम्हाला येणार नाही पण मला आल्या, आणि मी एक या वंदनीय राष्ट्रसंतांनी जे सांगितलेलं तत्वज्ञान आहे, वाङ्मय, त्याचा अभ्यास केला. वंदनीय राष्ट्रसंतांनी एक कव्वाली लिहिली आहे भजन रूपात, परवान कर किसी की सीधा ही चला जा, करने कहे दुनिया में तू डरने में क्या मजा. आपण जर सरळ मार्गाने जात असलो, आपल्याला जर कोणी बोलत असलं तर ते त्या लोकांकडे पाहायचं नाही. त्याच लोकांना दुनिया भले गाली बके मत रोक किसी को, अपने सरळ स्वभाव से तू मान किसी को, आंखें खुलेगी उनकी खुद पाएंगे रजा. आपण आपलं काम करायचं आणि ते लोक त्यांचं काम करतात, कारण त्यांनाच एक दिवस ते लाज निर्माण होऊन तेच आपल्याला बघून यांचं कार्य काय आहे, आपण काय करून राहिलो हे त्यांना खाली पाहिल्याशिवाय म्हणजे पर्याय नाही. दुसरे म्हणतात, किसी को नाही सोडाता उस साधू संत को. कोणाला सोडलेलं नाही या जनतेनं. जे आजूबाजूच्या आपल्या मापड जे असतात ते साधू संताला सुद्धा सोडत नाही. किसी को नहीं छोड़ाता उस साधू संत को, पर संत ही तो बोले शांति सबर करो, चरणों में लगे उनके इतिहास लिखा जा. रोज रोज त्यांच्या चरणावर यायचं आणि त्यांच्याकडून आपण इतिहास थोडाफार आपल्या आत्म्यात रुजून घ्यायचं. करने को सभी होते पर साथ ना देते,
पर वक्त पड़े आकर मुंह फेर घुमाते, ऐसी ही रीत सोचकर तू बलपे बाहेर जा. पहा म्हणजे सांगायला सवयच असते, पण जेव्हा वेळ येते तेव्हा सरळ पाठ आपले करून ते वळवू लागतात आणि सहकार्याची भावना त्यामध्ये नसतात. म्हणून ऐसी ही रीत सोचकर तू बलपे बाहेर जा, म्हणजे स्वतःच्या याच्यावर तू संघर्षमय जीवन कर. वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात, विश्वास किसी कार्य का तूने है उठाया, बढ़ जा अकेला हिम्मत से यश छोड़ के माया. तू कया कहे यश पाएगा मेरी मान ले राजा. वंदनीय राष्ट्रसंतांनी प्रत्येक भजनातून, प्रत्येक भाषणातून, प्रत्येक ग्रामगीतेतून म्हणजे कसं मेरी मान ले राजा, ये मित्रा ऐक माझे वचन, गळे हो विसरू नका, म्हणजे गळ्या मित्रा अरे, म्हणजे ही भाषा वापरून आपल्याला विनवणीपूर्वक महाराजांनी ग्रामगीता लिहिली, भजनं लिहिली. तरी पण त्यांचा आपण म्हणजे थोडाफार विचार जर केला तर अतिशय चांगलं या गावाच्या मनानं आपण चांगलं कार्य करू शकतो. वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात, उत्तम हाची मार्ग बरा, म्हणूनच म्हणतो सेवा करा उत्तम हाची मार्ग बरा, यानेच आपुल जीवनाचा उद्धार करा गावासहित. राष्ट्रसंतांनी आपल्याला सेवा ही कशी असावी, सेवा ही दांभिक नसावी, वरपांगी नसावी, स्वार्थी नसावी. 10 मिनिट झाले काय? आज रंगपंचमीच्या 2 मिनिट बोलू तरी कायदा आहे का? 2 मिनिटात जर बोललं तर काही शिक्षा होईल म्हणून. बरं ठीक आहे ना. वंदनीय राष्ट्रसंत आपल्याला ग्रामगीतेमध्ये सेवा सामर्थ्य हा अध्याय माझ्याकडे आला आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. वास्तविक पाहता मला बरं नसल्यामुळे मी बोलतही नव्हती, पण चला म्हटलं आपण आपली सेवा रुजू करा तुटती पाटती. ती सेवा भगवंताला मी अर्पण केली आणि जे काही माझ्याकडून बोलण्यात आलं असेल ते तुम्हाला, जे चांगलं असेल ते घ्या, वाईट असेल ते मला माझं देऊन द्या. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द बंद करते. जय गुरु. सुनंदाताई ठाकरे यांनी आपल्याला सेवा कशी करायची, सेवेमुळे काय होते, सेवामुळे लोक कसे जवळ येतात, हे अतिशय सुंदर यांनी मार्गदर्शन केलेले आहे. म्हणून महाराज म्हणतात, श्रोतेहो समजा याचे महत्व, सर्वात लोकसेवेचे श्रेष्ठत्व, हृदयी पटवून घ्या तत्व, निघा सेवा करावया. उद्याचा अध्याय आहे संघटन शक्ती. याला सौ इंदुताई पाडेकर हजर राहतील अशी मी त्यांना विनंती करते. जय जगदीश्वर की दया घन सद्गुरु सुखकर की, तुम्ही हो सागर ज्ञानन के, तुम्ही हो आगर ज्ञानन के, तुम्ही हो तारक ज्ञानन के, तुम्ही अवतार गजानन के, तुम्ही अधिकारी मानन के, तुम्ही प्रतिपाल अजानन के, बतायो ज्ञान ज्ञानन को, मिटायो जन्म मरण उनको, किए जग पार दियो आधार, बताकर सार मिलायो रूप हरि हर की, दया घन सद्गुरु सुखकर की, आरती जय जगदीश्वर की, दया घन सद्गुरु सुखकर की, पंथ निरवान तुम्हारा है, देख कर काल थरारा है, सहज के सहज उजारा है, सहज हो सहज निहारा है, सहज का मंत्र प्यारा है, जपे वह जग से न्यारा है, लगे नहीं करमाला इनको, लगे नहीं ताल सुरा इनको, सहज धन ध्यान हटे तन मान, मस्त हो जान मिले निज धार सुखागर की, दया घन सद्गुरु सुखगर की, आरती जय जगदीश्वर की, दया घन सद्गुरु सुखकर
लगे नहीं वेदन को भी पार। द्वार पर खड़े नगारे द्वार चले दर्शनार्थियों की झलकार। बना है विवेक अर्जनिहार झिलमिल ज्योत जले झकदार। अंग पर पंचधातु की शान गले में सप्तरत्न की मान। सदा रहे मगन लगा लियो लगन रूप नित लगन चाहता राखे सुर नर की। दया घन सद्गुरु सुख करती आरती जय जगदीश्वर की। दया घन सद्गुरु सुख करती तुम्हारी महिमा अपरंपार। करी में तेरो ही आधार। प्रगट हो गए संत अवतार भक्त का कर दे बेड़ा पार। नाम जो भजे तुम्हारा यार जन्म नहीं आवे बारंबार। दीन हम द्वार तुम्हारे आए चरण पर शीश धरे लपटाए। कृपा कर नाथ दीन के तात तुम्ही उभी तुम्हात्र अर्ज तुकड्या के भव हर की। दया घन सद्गुरु सुख करती आरती जय जगदीश्वर की। दया घन सद्गुरु सुख करती। जय देवी ग्राम गीता अवतार विश्वहिता। माऊली भारताची राष्ट्रसंत दुहिता। जय देवी ग्राम गीता उजळिला सत्य धर्म ज्ञान भक्ती युक्त कर्म। कडकडी जीवनाच्या आकडिले वेद वर्म। जय देवी ग्राम गीता चिन्मय कांती अंगी सौम्य मूर्ती परिश्रमी। फळकवी प्रेम ध्वजा ज्ञान विज्ञान संगमी। जय देवी ग्राम गीता विठ्ठल स्फूर्तिदाता पाठी उभा संत वृंद। अमोघ वरदानी कोंडे जनी ब्रह्मानंद। जय देवी ग्राम गीता नर होय नारायण जन हाची जनार्दन। भुवैकुंठ गावोगावी धन्य तुझी कृपा खूण। जय देवी ग्राम गीता गंगा तू संस्कृतीची दिव्य युगाची ज्योती। समुदाय आचाराची तुझ ओवाळू आरती। जय देवी ग्राम गीता संसार सार भाया मार्गदाहिशी आम्हा सद्भावे शरणागत गुरुदास सुदामा। जय देवी ग्राम गीता अवतार विश्वहिता। माऊली भारताची राष्ट्रसंत दुहिता। जय देवी ग्राम गीता गौरम करुणावतारम संसार सारम भूतेन्द्रहारम। सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी चैतन्यवान्। मण्डलमाला कुमारकाय कपालमाला शिवशंकरा। दिव्यांबराय च दिव्यांबराय नमः शिवाय च नमः शिवाय। अस्त्रगिरी समर्षा सज्जलं सिंधुपात्रे सुरतरवर शाखा लेखनी पत्रमुर्वी। लिखितगिरिद्वार शारदा सर्वकालं करविद्यमाना मेषपालं मया ते। इति मन्त्रपुष्पाञ्जलि समर्पयामि। तया वरुणिया निश्चिंत राही जनी। देहादी जडभासनाशवतसा जाणी मणी तो सदा। श्रीमताड कुजी पदा भज म्हणा मग जन्म नाही कदा। ऊर्ध्वी वृत्ती सदा नटे धरुणिया शांती स्वशांती जया। नेत्री प्रेम विराग राग हरुणी घेई जनाची मया। अंतरबाह्य समान ध्यान धरुणी जाडी विकारी मदा। श्रीमताड कुजी पदा भज म्हणा मग जन्म नाही कदा। साक्षी होऊन या स्वइंद्रिय म्हणा पाही स्वये जो रूपा।
दृष्टी दृश्यपणे अलक्ष करुणी घे स्वस्वयेची कृपा नित्याभासयया सदा हरुणिया राही विदेही सदा श्रीमताड कुजी पदा भजमना मग जन्म नाही कदा देही देह हरे विदेही नुरे मग जे तयाती उरे ज्ञाना ज्ञान मरे विकल्प घसरे तै नित्य वृत्ती धरे करते कारण कार्य हे हरुनिया भोगे जगी जो सदा श्रीमताड कुजी पदा भजमना मग जन्म नाही कदा जाणी जाणपणा मनी विसरुनी सर्वस्वी भक्ती भली जैसे रंग तरंग वद उठे आटे जलीचे जली पाही पाहुनिया न पाहतपणा लोकी दिसे तै सदा श्रीमताड कुजी पदा भजमना मग जन्म नाही कदा विश्वी विश्वरूपी नरी नररूपी जो जय तयाचे रूपी आकाश स्वरूपी नभे नभरूपी रंगे अनंगे रूपी आपै दूजपणा नसे किमपही देवेंद्र देवो गदा श्रीमताड कुजी पदा भजमना मग जन्म नाही कदा चैतन्य प्रगटे हरे नटनटे कैवल्य एकी वटे जाचे नाम मुखी सदा भरणता जन्मादि दुखे हटे जन्मा जन्म मिटे मनी रूपरटे ऐसी जयाची वदा श्रीमताड कुजी पदा भजमना मग जन्म नाही कदा जेव्हा देह असे असे पण नसे ते राहणी जावसे जैसा जो स्वसे तसे रूप दिसे राही न राही असे तुकड्या दास म्हणाय या धर्मणे जाशील मोक्ष पदा श्रीमताड तुझी पदा भजमना मग जन्म नाही कदा ध्याता नाम मुखी म्हणे करुणिया पावेल सायुज्यता इच्छा मानसी कोणती धरुणी घे देईल सर्वस्वता स्मरताष्टक हे मुखी अनुदिनी इच्छा पुरी सर्वदा श्रीमताड कुजी पदा भजमना मग जन्म नाही कदा सद्गुरुनाथ महाराज की जय सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुया ॐ शान्ति शान्ति शान्तिः सद्गुरुनाथ महाराज की जय पैशाच्या रूपाने आलेली वर्गणी आहे आज चिरंजीवी मीनाताई कांदलकर 101 रुपये, भास्करराव यावले 100 रुपये, सुरत गायकवाड 102 रुपये, सौ वंदनाताई किरणराव बोबडे 1011 रुपये, कुमारी गुंजन जगदीशराव मेटकर 200 रुपये. धन्यवाद. प्रसादाचे वितरण आहे आराध्य उमेशराव वनवे यांच्या